राज्यातील रिक्षा चालकांना मराठी बोलण्यासाठी 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याच्या निर्णयावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे। आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका समोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली। मात्र कोणताही रिक्षा किंवा टॅक्सीवाला उद्धट किंवा मुजुरी करताना आढळला तर मार खाणार असा इशारा अमित ठाकरेंनी दिला आहे। आम्हाला कळलं तुम्हाला मराठी भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल किती आपुलकी आहे। तुम्ही गुजरातला गेला, पंजाबला गेला, तुम्ही दक्षिणेत गेला, सगळीकडे एक आपुलकी असते आपल्या भाषेची। आता यूपी इलेक्शन्स येत आहेत म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देताय। एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे, आपण आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे। आपण कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना। मला नाही आवडलं। एकीकडे शिवसेना म्हणते की आम्ही लगेच कारवाई करू आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं असं स्टेटमेंट। त्यांच्यातले अंतर्गत वाद त्यांनाच विचारा। मग आता राजसाहेब पण बोलले होते अनेकदा की तुम्ही बाहेरचे दुश्मन संपवले तर अंतर्गतच दुश्मन तयार होणार। सो मला वाटतं की हे त्यांनी विचार केला पाहिजे की कुठेतरी शिवसेनेला इच्छा आहे मराठी भाषेची, पण आपण कुठेतरी त्याला विरोध करतोय कारण कुठच्या तरी वेगळ्या राज्यात इलेक्शन्स आहेत। सो ह्या गोष्टीबद्दल मी काय बोलू। आमच्या निदर्शनात आलं की कोणी हिंदी बोलतंय किंवा उद्धटपणे वागतंय तर आम्ही मारणार।